पुढचा पॉईंट आहे एम्पियर्स लॉ. आता ह्याच्या पाठीमागचा जो चॅप्टर होता आपला इलेक्ट्रोस्टॅटिक, तर इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं होतं, जर चार्जजवळ एक प्रकारची सिमेट्री असेल तर त्या चार्जपासून जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असते ती फाइंड करण्यासाठी आपण कुणाचा यूज करतो, गॉस लॉ. समजतंय? मग गॉस लॉचा यूज कधी होणार आहे, इफ चार्ज हॅज सम सिमेट्री. फॉर एक्झाम्पल जर स्पेरिकल सिमेट्री असेल, म्हणजे ह्या स्पियरवर जर काय असेल चार्ज असेल किंवा एका सिलेंडरवर काय असेल चार्ज असेल, तर ह्या चार्जमुळे जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, क्यू चार्ज आहे, तर ह्या चार्जमुळे जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ती फाइंड करण्यासाठी आपण काय यूज करतो, गॉस लॉ. किंवा एक इन्फायनाइटली लॉंग काय सिलेंडर आहे आणि या सिलेंडरच्या सरफेसवर काय चार्ज आहे आणि चार्ज डिस्ट्रीब्युशन कसं आहे, सिमेट्रिक आहे. तर ह्या सिलेंडरच्या ॲक्सिसपासून आर डिस्टन्सवर ह्या पी पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू धिस चार्ज फाइंड करण्यासाठी आपण काय यूज करतो, गॉस लॉ. सेम जर करंटच्या डिस्ट्रीब्युशन जवळ जर सिमेट्री असेल, आता करंटमुळे काय प्रोड्यूस होते तर आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. पण करंटचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्या डिस्ट्रीब्युशन जवळ जर एक प्रकारची सिमेट्री असेल आणि त्या सिमेट्रिक करंटमुळे जर आपल्याला काय फाइंड करायचे असेल, मॅग्नेटिक फील्ड जर फाइंड करायची असेल, तर आपण काय यूज करणार, एम्पियर्स लॉ. म्हणजे जे काम इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये गॉस लॉ करतोय तेच काम मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट ह्या चॅप्टरमध्ये कोण करणार आहे, एम्पियर्स लॉ. ओके, आता याचं एक्सप्लेनेशन बघूया की एम्पियरनं आपल्याला, एम्पियर हे एका सायंटिस्टचं नाव आहे आणि ह्याच्या नावावरूनच आपण करंटचं एसआय युनिट काय घेतो, एम्पियर. ओके, तर एम्पियर्स लॉमध्ये एम्पियरनं आपल्याला काय सांगितलं, सपोज दिस इज करंट कॅरिंग कंडक्टर. हा एक कंडक्टर आहे आणि ह्या कंडक्टरमधून अपवर्ड डायरेक्शनला काय फ्लो होतोय, करंट. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल आपण ह्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड करू शकतो. ह्या करंटमुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे त्या मॅग्नेटिक फील्डची आपण डायरेक्शन फाइंड करू शकतो. थंब इज इन द डायरेक्शन ऑफ करंट अँड कर्ल फिंगर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्या करंटच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, सर्क्युलर. कारण आपल्याला माहिती आहे करंट जर स्ट्रेट लाईन असेल तर मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, सर्क्युलर. म्हणजे आपण काय म्हणूया, ह्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या सराउंडिंगला काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे इन सर्क्युलर फॉर्म. आणि जसं आपण ह्या करंट कॅरिंग कंडक्टरपासून लांब जाऊ तशी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ, ज्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक इंडक्शन, जे आपण इंडिकेट करतो बी बारने, तर ही मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ कमी कमी होत जाणार. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे करंट कॅरिंग कंडक्टरपासून एका आर डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड किती असते, म्यू नॉट आय अपॉन 2πr. आर म्हणजे काय, त्या पॉईंटचं डिस्टन्स, ज्या पॉईंटला आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जसं आपण कंडक्टरपासून लांब जाणार तशी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ कमी होत जाणार. ठीक आहे, ओके. आता अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉनं आपल्याला काही स्टेप्स सांगितल्या. जशा गॉस लॉमध्ये काही स्टेप्स होत्या तशा एम्पियर्स लॉमध्ये पण काय स्टेप्स आहेत. तर एम्पियरनं काय सांगितलं, हा जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे ह्याच्या सराउंडिंगला एक क्लोज्ड लूप ड्रॉ करा, एनी शेप एनी साईज. ती शेप आणि साईज हे आपण स्वतः ठरवू शकतो. एम्पियरनं काय सांगितलं, तुम्हाला जी साईज आणि जो शेप आवडेल त्या साईज आणि शेपचा एक क्लोज्ड लूप ड्रॉ करा. आता फॉर एक्झाम्पल हा जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे ह्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, सर्क्युलर आहे इन दिस फॉर्म. ओके, तर त्याचप्रमाणे मी काय ड्रॉ करतो, एक एम्पियरियन लूप, ज्याला आपण म्हणणार आहे क्लोज्ड लूप. आणि त्या क्लोज्ड लूपचं नाव काय असणार आहे, एम्पियरियन लूप. सपोज दिस इज द क्लोज्ड लूप. ठीक आहे, आता ह्या पूर्ण क्लोज्ड लूपची काहीतरी लेंथ असेल आणि ती लेंथ आपण किती म्हणूया, एल. नंतर एम्पियरनं काय सांगितलं, तर हा जो क्लोज लूप आहे ह्या क्लोज लूपचा एक स्मॉल लेंथ इलेमेंट चूज करा, जी लेंथ असणार आहे डीएल किंवा डीएल बार. टोटल लेंथ किती आहे क्लोज्ड लूपची, एल. तर ह्या टोटल लेंथपैकी स्मॉल लेंथ आपण चूज केली, जी लेंथ किती असणार आहे, डीएल. स्मॉल सेगमेंट ज्याची लेंथ आहे डीएल आणि हा डीएल बार म्हणजे ह्या डीएलला काय आहे, डायरेक्शन. आता ह्या डीएलची डायरेक्शन काय असणार आहे, तर ज्या डायरेक्शनला आपण हा क्लोज्ड लूप एम्पियरियन लूप ड्रॉ केला, सपोज मी एम्पियरियन लूप कसा ड्रॉ केला, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सो डीएल बारची डायरेक्शन पण सेम असणार आहे, समजतंय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ डीएल बार. सपोज ह्या ठिकाणी मी एक स्मॉल सेगमेंट घेतला आणि त्याची लेंथ आहे डीएल बार, तर तो डीएल बार ह्या डायरेक्शनला असणार आहे. ह्या ठिकाणी जो डीएल बार असणार तो ह्या डायरेक्शनला असणार आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल आम्ही एम्पियरियन लूप क्लॉकवाईज सेन्सनं ड्रॉ करू शकतो का, तर करू शकता. जर तुम्ही ह्या डायरेक्शननं काय केला, एम्पियरियन लूप ड्रॉ केला, तर डीएल बार तुमचा ह्या डायरेक्शनला असणार. कोणत्याही पॉईंटला जो तुम्ही लहान सेगमेंट घेणार आहे जी लेंथ आहे डीएल, तो डीएल बार ह्या डायरेक्शनला येईल. ओके, असं काही कंपल्शन नाही की अँटी क्लॉकवाईजच ड्रॉ केला पाहिजे. एम्पियरनं आपल्याला ती सूट दिलेली आहे की तुम्ही कोणत्याही साईजचा आणि कोणत्याही शेपचा क्लोज्ड लूप
त्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या सराउंडिंगला ड्रॉ करू शकता. नंतर अँपिअरनं काय सांगितलं, तर हा जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे त्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड असणार आहे आणि प्रत्येक पॉईंटला मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ डिफरंट असणार आहे. मग त्या नियमाप्रमाणे ह्या ठिकाणी पण मॅग्नेटिक फील्डची काहीतरी स्ट्रेंथ असेल. सपोज ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आहे बी बार, बी आहे आणि ह्या बी बारची डायरेक्शन कशी असेल बघा, करंट कसा आहे अपवर्ड, मग मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे अँटी क्लॉकवाईज. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ बी बार. मग प्रत्येक पॉईंटला बी बार सुद्धा ह्याच डायरेक्शनला आहे. सपोज ह्या ठिकाणी बी बार कुठं असणार आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे ह्या डायरेक्शनला आणि डीएल बार पण त्याच डायरेक्शनला आहे. समजतंय. मग अँपिअरनं काय सांगितलं, प्रत्येक पॉईंटला असणारी मॅग्नेटिक फील्ड आणि त्या ठिकाणी असणारा डीएल बार ह्या दोघांचा काय घ्या डॉट प्रॉडक्ट. काय घ्यायला सांगितलं आपल्याला डॉट प्रॉडक्ट. मग सपोज ह्या डीएल बारसाठी काय होणार डॉट प्रॉडक्ट बी बार डॉट डीएल बार. ओके, ह्या लहान सेगमेंटसाठी बी आणि डीएलचा डॉट प्रॉडक्ट काय झाला, ह्या ठिकाणी असणारी मॅग्नेटिक फील्ड बी बार आणि ह्या सेगमेंटची लेंथ डीएल बार. आता हा जो सेगमेंट आहे तो कसा आहे व्हेरी व्हेरी स्मॉल. मग ह्या सेगमेंटसाठी बी बार आणि डीएल बारचा मी काय घेतला डॉट प्रॉडक्ट. नंतर ह्या सेगमेंटसाठी मी काय घेतला, ह्या ठिकाणी असणारी मॅग्नेटिक फील्ड बी बार आणि ह्या सेगमेंटची लेंथ डीएल बार, मग बी बार डॉट डीएल बार. असे पूर्ण ह्या अँपिअरियन लूपसाठी जेवढे बी बार डॉट डीएल बार आहेत ते सगळे ऍड करा. त्यालाच आपण काय म्हणतो मॅथमॅटिक्समध्ये इंटिग्रेशन. आणि हे इंटिग्रेशन आपण पूर्ण अँपिअरियन लूपसाठी पूर्ण क्लोज लूपसाठी घेणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं साइन घेणार, ह्याला आपण म्हणतो क्लोज लूप. आता जे मी मॅथमॅटिकल लिहिलेलं आहे इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार, ह्याला आपण शब्दामध्ये कसं लिहिणार, द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओव्हर ए क्लोज्ड लूप. हे काय झालं, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ओव्हर ए क्लोज्ड लूप. ओव्हर ए क्लोज्ड लूपचा अर्थ इंटिग्रेशन ऑफ डीएल बार. लक्षात येते का. आणि याचा अर्थ काय होतो क्लोज्ड इंटिग्रल, क्लोज लूपसाठी घेण्यात येणारं इंटिग्रेशन. म्हणजे या एलएचएसचा अर्थ काय झाला, द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओव्हर ए क्लोज्ड लूप. ठीक आहे. आता नंतर आपण आणखी एक गोष्ट करूया. जर मी तुम्हाला काय सांगितलं, ह्या ठिकाणी जो बी बार आहे ह्या पॉईंटला म्हणजे या कंडक्टर पासून काहीतरी डिस्टन्स आहे, सपोज हे डिस्टन्स आहे आर, तर ह्या ठिकाणी जो बी बार आहे त्याची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल किती आहे 10 आहे. किती आहे 10 टेस्ला फॉर एक्झाम्पल. आणि हा जो डीएल बार आहे लक्षात येते का, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डीएल बार म्हणजे पूर्ण अँपिअरियन लूपची लेंथ. डीएल बार म्हणजे स्मॉल लेंथ आणि इंटिग्रेशन डीएल बार म्हणजे पूर्ण अँपिअरियन लूपची लेंथ. आणि ही लेंथ सपोज आपण किती घेऊया 10च घेऊया, सपोज 10 सेंटीमीटर. तर 10 × 10 किती झालं 100. म्हणजे आपण काय म्हणणार बी बार डॉट डीएल बार इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बारची व्हॅल्यू ह्या ठिकाणी किती आली 100. आता नंतर काय करतो मी आणखी एक अँपिअरियन लूप ड्रॉ करतो, कारण आपल्याला अँपिअरनं काय सांगितलंय की अँपिअरियन लूपची साईज आणि शेप हे आपण तुमच्या मनाने तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर मी काय करतो आणखी एक छोटा अँपिअरियन लूप ड्रॉ करतो अराउंड द करंट कॅरिंग कंडक्टर. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा जो अँपिअरियन लूप आहे तिची लेंथ ह्या अँपिअरियन लूपपेक्षा कशी आहे कमी आहे. ह्या टोटल अँपिअरियन लूपची लेंथ आपण किती मानली होती 10 मानली होती. आता ह्या अँपिअरियन लूपची लेंथ 10 पेक्षा काय असणार आहे कमी असणार आहे. सपोज त्या अँपिअरियन लूपची आपण लेंथ किती मानूया 5. ह्या अँपिअरियन लूपची लेंथ 10 आणि ह्या अँपिअरियन लूपची लेंथ 5 ऑब्विसली कमी असणार आहे. आता मला सांगा एक स्मॉल एलिमेंट घ्या अँपिअरियन लूपचा, दिस इज द स्मॉल एलिमेंट आणि ज्याची लेंथ किती असणार आहे डीएल बार आणि ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे ती किती असणार आहे बी बार. आता ह्या पॉईंटला असणारी मॅग्नेटिक फील्ड ह्या पॉईंटपेक्षा जास्त असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे जेवढा आपण करंट कॅरिंग कंडक्टरच्या जवळ येणार तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त असणार आणि जेवढा आपण लांब जाऊ तेवढी मॅग्नेटिक फील्ड कमी होणार. तर ह्या पॉईंटपेक्षा ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड काय जास्त आहे. आता ह्या पॉईंटला आपण मॅग्नेटिक फील्ड किती घेतली होती 10 घेतली होती. ओके. आता ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड 10 पेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे. सपोज आपण ती किती घेऊ शकतो 20. समजतंय. आता मला सांगा पहिल्यांदा इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बारचा आन्सर काय आलं 10 × 10 100. सेकंड केसमध्ये किती आलं 20 × 5 अगेन किती येणार 100. म्हणजे ह्याच्यावरून आपण एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन काढलं की तुम्ही कोणता अँपिअरियन लूप चूज करताय ह्याच्यावरून इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बारची व्हॅल्यू डिपेंड नाही. कारण बघा दोन्ही एक्झाम्पलमध्ये ह्या अँपिअरियन लूपसाठी बी बार डॉट डीएल बार किती आला 100 आणि ह्या छोट्या अँपिअरियन लूपसाठी बी बार डॉट डीएल बार किती आला 100. सपोज तुम्ही मोठा अँपिअरियन लूप घेतला क्लोज लूप तरी सुद्धा इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओव्हर हे क्लोज्ड लूप ह्याचं उत्तर किती येणार 100. म्हणजे अँपिअरियन लूप तुम्ही कोणता घेता ह्याच्यावरती इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार डिपेंड नाही. मग तो कशावर डिपेंड आहे
तर तुम्हाला दोन्ही अँपिअरिंग लूपसाठी एक गोष्ट आपण कॉन्स्टंट ठेवलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय, ह्या करंट कॅरिंग कंडक्टर मधून जाणारा करंट. म्हणजे थोडक्यात इंटिग्रेशन बी बार डॉट डी एल बार हा कशावर डिपेंड आहे, करंटवर डिपेंड आहे. आणि अजून एका फॅक्टरवर डिपेंड आहे, तो फॅक्टर सगळ्यांना माहिती आहे. तर हे जे मीडियम आहे ते मीडियम सपोज आपण व्हॅक्यूम घेतलं, बघा करंट कॅरिंग कंडक्टरच्या सराउंडिंगला कोणतं मीडियम आहे, व्हॅक्यूम. तर ते व्हॅक्यूम ह्या मॅग्नेटिक फील्डला किती इझिली अलाव करणार, किती इझिली पास करणार ही सांगणारी एक क्वांटिटी आहे आणि ती क्वांटिटी म्हणजे मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. आता हा पूर्ण सेटअप जर मी दुसऱ्या मीडियममध्ये घेतला, फॉर एक्झाम्पल वॉटर मीडियममध्ये घेतला, आता मला सांगा ह्या कंडक्टरपासून ह्या पॉइंटला किती आहे मॅग्नेटिक फील्ड, आपण किती सांगितली होती, 10 टेस्ला. समजतंय. सपोज हे डिस्टन्स समजा किती असेल, सपोज 2 सेंटीमीटर. किती आहे, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटचं डिस्टन्स 2 सेंटीमीटर. मग आपण काय म्हणणार, ह्या करंट कॅरिंग कंडक्टरपासून 2 सेंटीमीटरवर मॅग्नेटिक फील्ड किती आहे, 10. आता ही पूर्ण सिस्टीम जर आपण पाण्यामध्ये नेली, वॉटर मीडियममध्ये, म्हणजे मीडियम आपण बदललं, तर सेम करंट कॅरिंग कंडक्टरपासून 2 सेंटीमीटरला तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड 10 टेस्ला मिळणार नाही, त्याच्यापेक्षा कमी मिळणार. का, ह्या ठिकाणी काय चेंज झालं, करंट चेंज झालेला नाही. ओके, डिस्टन्स चेंज झालंय का, नाही, 2 सेंटीमीटरच आहे, फक्त आपण काय चेंज केलं, मीडियम. आता ते जे मीडियम आहे वॉटर, ते मीडियम मॅग्नेटिक फील्डला किती अलाव करेल, किती अपोज करेल, किती इझिली पास करणार ही सांगणारी जी क्वांटिटी आहे ती काय असणार, त्या मीडियमची परमिएबिलिटी, जे आपण कशाने इंडिकेट करणार, म्यूने इंडिकेट करणार. म्यू म्हणजे काय, मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ वॉटर. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी आपण कोणतं मीडियम घेतलंय, व्हॅक्यूम. सो किंवा फ्री स्पेस, म्हणजे आपण परमिएबिलिटी कोणाची घ्यायची, व्हॅक्यूमची. सो म्यू नॉट इज ए परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. म्हणजे आपण काय सांगितलं, इंटिग्रेशन बी बार डॉट डी एल बार हा 2 गोष्टीवर डिपेंड असतो. एक म्हणजे त्या करंटमधून, वायरमधून जाणारा करंट आणि त्या वायरच्या सराउंडिंगला असणारं मीडियम. आणि त्या मीडियमसाठी आपण काय कॉन्स्टंट घेतलाय, मॅग्नेटिक परमिएबिलिटी. ही दिलेल्या मीडियमसाठी फिक्स असणार आहे. लक्षात येते. मी थोडक्यात हा जर कॉन्स्टंट झाला तर आपण काय सांगणार, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओव्हर ए क्लोज्ड लूप हा फक्त कशावर डिपेंड असतो, करंटवर. जर मी करंट वाढवला, करंटची मॅग्निट्यूड जर वाढवली तर इंटिग्रेशन बी बार डॉट डी एल बारची व्हॅल्यू ऑब्व्हियसली वाढणार. आणि करंट जर मी कमी केला तर ही व्हॅल्यू LHS काय होणार, कमी होणार. आता अँपियर्स लॉचं स्टेटमेंट काय झालं बघा, LHS काय सांगते, द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओव्हर ए क्लोज्ड लूप इज इक्वल टू म्यू नॉटला काय म्हणणार आपण, ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस टाइम्स टोटल करंट, ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस इनटू टाइम्स टोटल करंट एनक्लोज्ड बाय, टोटल करंट एनक्लोज्ड बाय क्लोज्ड लूप. क्लोज्ड लूप म्हणजे अँपिअरियन लूप. तर या आयला आपण काय म्हणतो, आय एनक्लोज्ड. आय एनक्लोज्ड म्हणजे काय, ह्या अँपिअरियन लूपच्या आतमध्ये असणारा करंट कन्सिडर करायचा. जो करंट अँपिअरियन लूपच्या बाहेर आहे त्याला आपण इथे कन्सिडर करू शकत नाही. आता ह्या ठिकाणी आय करंट काय, सगळा करंट अँपिअरियन लूपच्या आत आहे, त्यामुळे इथं आपण आय एनक्लोज्डची व्हॅल्यू काय घेणार, आय. पण काही काही केसमध्ये काय होतं, करंट जो असतो तो अँपिअरियन लूपच्या बाहेर असतो, त्या करंटला आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करायचं नाही. सो दिस इज द स्टेटमेंट अँड दिस इज द इक्वेशन ऑफ अँपियर्स लॉ. लक्षात आलं. आता आपण काय करूया, आपल्या बुकमध्ये आपल्याला एक प्रूफ दिले, ते प्रूफ आपण पहिल्यांदा बघूया. प्रूफ पाहण्याअगोदर जर आपण एक एक्झाम्पल बघूया. आपल्या बुकमध्ये ते तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. तर आपल्याला त्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय, तर आपल्याला 4 करंट कॅरिंग वायर्स त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेले आहेत. मग त्या करंट कॅरिंग वायर्समुळे जो करंट आहे तो कसा आहे, तर ह्या बोर्डमधून, म्हणजे ह्या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर आणि इनवर्ड आणि आउटवर्ड. म्हणजे ह्या बोर्डला परपेंडिक्युलर आणि बोर्डमधून आत जाणार आणि काही करंट बोर्डमधून बाहेर येणार. फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलंय, तर I1 हा जो करंट आहे, I1 तो काय जातोय, आउटवर्ड येतोय. नंतर I2 हा जो करंट आहे तो सुद्धा कसा येतोय, आउटवर्ड. तर ह्या डॉटचा अर्थ काय असणार आहे, करंट कसा आहे, ह्या बोर्डला किंवा तुमच्या पेपरला परपेंडिक्युलर अँड आउटवर्ड. नंतर क्रॉसचा अर्थ असणार आहे, करंट कसा आहे, इनवर्ड. अगेन क्रॉस, तर ह्या क्रॉसचा करंट I4 करंट पण कसा आहे, इनवर्ड. म्हणजे हे 2 करंट आउटवर्ड आणि हे 2 करंट कसे आहेत, इनवर्ड. आता ह्या करंटमुळे ह्या रिजनमध्ये सराउंडिंगला काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड. आणि ती मॅग्नेटिक फील्ड कशी असेल बघा, तर हे दोन्ही करंट कुठे आहेत, आउटवर्ड आहेत. समजा हा पेन म्हणजे काय, करंट आउटवर्ड, तर करंटच्या डायरेक्शनला आपण थंब घेणार अँड कर्ल फिंगर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, अँटी क्लॉकवाईज, ह्या 2 करंटमुळे. आणि ह्या 2 करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड कुठं असणार आहे, हे 2 करंट कुठे आहेत, इनवर्ड.
मग करंट जर इनवर्ड असेल तर थंब जाणार इनवर्ड अँड कर्ल फिंगर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे क्लॉकवाईज. ह्या दोघांच्यामुळे क्लॉकवाईज आणि ह्या दोघांच्यामुळे अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, तर हे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता पहिली स्टेप काय असते आपले तुम्हाला माहिती आहे, ड्रॉ अँपिरियन लूप ऑफ एनी शेप अँड एनी साइज. तर आपण एक अँपिरियन लूप ड्रॉ करूया. तर अँपिरियन लूप आपण कोणत्या प्लेनमध्ये ड्रॉ करतो, तर ज्या प्लेनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. तर मॅग्नेटिक फील्ड कोणत्या प्लेनमध्ये आहे, तर तुमचा जो पेपर आहे किंवा हा जो बोर्ड आहे त्या बोर्डच्या प्लेनमध्येच मॅग्नेटिक फील्ड आहे. आताच आपण बघितलं मॅग्नेटिक फील्ड बघा अशी असणार आहे, कारण करंट कसा आहे इनवर्ड आणि आउटवर्ड. मग त्याच प्लेनमध्ये आपण एक काय ड्रॉ केला, अँपिरियन लूप. सपोज दिस इज द अँपिरियन लूप. वी ड्रॉ अँपिरियन लूप इन अँटी क्लॉकवाईज सेन्स किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मी अँपिरियन लूप कसा ड्रॉ केला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तुम्ही क्लॉकवाईज पण करू शकता, असं काही कंपल्शन नाही. आणि मी I4 हा जो करंट आहे तो अँपिरियन लूपच्या बाहेर ठेवलाय. तुम्ही मे बी आत घेऊ शकता I4 ला, किंवा I3 ला बाहेर ठेवू शकता, I2 ला बाहेर ठेवू शकता. हे आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे, मी काय केलं, I1, I2, I3 हे अँपिरियन लूपच्या आत घेतले आणि I4 ला अँपिरियन लूपच्या बाहेर घेतलं. आणि अँपिरियन लूप मी कसा ड्रॉ केला, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय असते, तर ह्या अँपिरियन लूपचा एक स्मॉल लेंथ एलिमेंट घ्या. सपोज दिस इज द स्मॉल लेंथ ऑफ अँपिरियन लूप जी आहे DL, आणि ह्या DL बारची डायरेक्शन काय असणार आहे, सेम ॲज दॅट ऑफ अँपिरियन लूप, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ लेंथ एलिमेंट. जर मी ह्या ठिकाणी घेतला लेंथ एलिमेंट तर तो ह्या डायरेक्शनला असणार, ह्या ठिकाणी घेतलेला लेंथ एलिमेंट ह्या डायरेक्शनला असणार आहे, कारण आपण अँपिरियन लूप कसा ड्रॉ केलाय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. नंतर ह्याच पॉइंटला आपण काय घेणार, मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. आता आपल्याला असं मानूया आपण की आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहित नाही. सपोज ह्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनला फॉर एक्झाम्पल, कारण हे दोन करंट कसे आहेत, आउटवर्ड, आणि हा करंट कसा आहे, इनवर्ड. त्यामुळे ह्या पॉइंटला मला स्पेसिफिक मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहित नाही. सपोज मी ही दाखवली. थर्ड स्टेप काय असते, तर मॅग्नेटिक फील्ड B बार अँड DL बार ह्या दोघांच्यातला अँगल, आणि ह्या दोघांच्यात अँगल किती आहे, थीटा. फॉर एक्झाम्पल ह्याच्या अगोदर जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं त्या एक्झाम्पलमध्ये करंट अपवर्ड होता, मॅग्नेटिक फील्ड कशी होती, अँटी क्लॉकवाईज, आणि अँपिरियन लूप पण कसा होता, अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे दोघांच्यातला अँगल किती होता, B बार आणि DL बार मधला 0. ओके, नंतर आपण हे सॉल्व्ह करू शकतो, ते जरा थोडंसं आपण पाठीमागे ठेवूया. हे LHS कशी सॉल्व्ह करणार आपण, जर दोन वेक्टर मध्ये काय असेल डॉट प्रोडक्ट, तर आपण काय लिहू शकतो, BDL cos थीटा. आणि थीटा काय असणार आहे, B बार आणि DL बार मधला अँगल, कारण आपल्याला माहिती आहे डॉट प्रोडक्ट मध्ये आपण काय घेतो, साइन थीटा, सॉरी कॉस थीटा, म्यू नॉट I एनक्लोज्ड. ठीक आहे, आता आपण इकडे येऊया. पहिली स्टेप अँपिरियन लूप ड्रॉ करा. दुसरी स्टेप एक स्मॉल लेंथ एलिमेंट घ्या, DL बार. तिसरी स्टेप B बार आणि DL बार मधला अँगल फाइंड केला, तो किती आला, थीटा. ओके, आता अकॉर्डिंग टू अँपियर्स लॉ, अँपियर्स लॉ काय सांगतो, लाईन इंटिग्रल ऑफ B बार अँड DL बार. तर ह्या दोघांचा काय घ्यायचा, प्रोडक्ट, म्हणजे डॉट प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. पण इथं प्रॉब्लेम काय झालाय की B बार आणि DL बार सेम डायरेक्शनला नाहीत. अशा वेळी आपण काय करणार, B बारचा एक कॉम्पोनंट घेणार DL बारच्या सेम डायरेक्शनला. तर मी B बारचा एक कॉम्पोनंट घेतला DL बारच्या डायरेक्शनला, तर तो कॉम्पोनंट कोण असणार, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो असणार आहे B cos थीटा. आणि एक कॉम्पोनंट असणार आहे परपेंडिक्युलर DL ला, तो असणार आहे B sin थीटा. पण आपल्याला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट मध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला B चा कोणता कॉम्पोनंट पाहिजे, जो DL च्या सेम डायरेक्शनला आहे, म्हणजे कोण, B cos थीटा. आता B न DL ला मल्टिप्लाय करण्याऐवजी B cos थीटा न DL ला काय करायचं, मल्टिप्लाय, कारण आता B cos थीटा आणि DL सेम डायरेक्शनला आहेत. मग इथं काय होईल, लाईन इंटिग्रल ऑफ B cos थीटा इंटू DL इज इक्वल टू म्यू नॉट I एनक्लोज्ड. आणि तुमच्या लक्षात आले, तुम्हाला रिझल्ट तोच मिळाला बघा, इंटिग्रेशन काय BDL cos थीटा. हे व्यवस्थित लिहून घ्या, इंटिग्रेशन BDL cos थीटा. समजतंय, रिझल्ट तोच मिळाला. आता पुढे काय दिले, RHS ला म्यू नॉट I एनक्लोज्ड. I एनक्लोज्ड म्हणजे काय, टोटल करंट इनसाइड द अँपिरियन लूप. म्हणजे I4 तर कुठे आहे, अँपिरियन लूपच्या बाहेर आहे, त्यामुळे I4 ला आपण I एनक्लोज्ड मध्ये कन्सिडर करणार नाही. पण हे तीन जे करंट आहे त्यातल्या दोघांची डायरेक्शन आउटवर्ड आहे आणि एकाची डायरेक्शन इनवर्ड आहे. मग टोटल करंट आपण असं लिहू शकत नाही, I1 प्लस I2 प्लस I3. का लिहू शकत नाही, कारण ह्या दोघांच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड आणि ह्या I3 मुळे असणारे मॅग्नेटिक फील्ड, ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अपोजिट असणार आहे. समजते. मग अशा वेळी काय करायचं, तर आपला राईट हँड पाम जो आहे तो अँपिरियन लूपच्या डायरेक्शनला ऍडजस्ट करायचा. अँपिरियन लूप कसा आहे, अँटी क्लॉकवाईज. सो राईट हँड पाम पण आपण काय केला, अँटी क्लॉकवाईजला ऍडजस्ट केला. आणि थंब ज्या डायरेक्शनला येतोय म्हणजे कुठं, आउटवर्ड, तर थंबच्या डायरेक्शनचा करंट पॉझिटिव्ह घ्यायचा आणि थंबच्या अपोजिट डायरेक्शनचा करंट म्हणजे इनवर्ड तो काय घ्यायचा, निगेटिव्ह. मग थंबच्या डायरेक्शनला कोणता करंट आहे, I1 आणि I2, ते घ्या पॉझिटिव्ह. मग I3 काय येणार, निगेटिव्ह. सो वी गेट म्यू नॉट I एनक्लोज्ड म्हणजे काय, I1 प्लस I2 मायनस I3. लक्षात आलं.
सो दिस इज द फायनल रिझल्ट. लक्षात आलं. करंटचं साइन कन्व्हेन्शन कसे घ्यायचे, कोणता करंट पॉझिटिव्ह तर तो थंबच्या डायरेक्शनला आहे तो पॉझिटिव्ह आणि थंबच्या अपोजिट डायरेक्शनला आहे तो निगेटिव्ह. ओके, आता आपण काय बघूया, एम्पियर्स लॉचं प्रूफ बघूया. ठीक आहे, हे पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्या. ओके, प्रूफ ऑफ एम्पियर्स लॉ. आता हे प्रूफ बघण्यासाठी आपण काय घेऊया, एक लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायर. तर ह्या वायरमधून अपवर्ड डायरेक्शनला काय फ्लो होतोय, करंट. मग करंट जर अपवर्ड डायरेक्शनला असेल तर मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, सर्क्युलर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता ह्या प्लेनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इथून आत जाते आणि इथून बाहेर येते. तर ज्या प्लेनमध्ये काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच प्लेनमध्ये आपण काय ड्रॉ करतो, एम्पियरन लूप म्हणजे क्लोज लूप. हे आपल्याला झालेलं आहे. आता ह्या करंट कॅरिंग कंडक्टर पासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर मी एक पॉईंट घेतला. कोणता पॉईंट आहे, पी. आणि ह्या पी पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड किती असणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्यू नॉट आय अपॉन 2πr. हे आपल्याला झालेलं आहे अकॉर्डिंग टू बायो सेव्हरेट लॉ. तर त्या लॉनुसार करंट कॅरिंग स्ट्रेट वायर पासून आर डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड असते म्यू नॉट आय अपॉन 2πr. आता आपण काय करायचं, ह्या पी पॉईंट मधून जाणारा एक एम्पियरन लूप ड्रॉ करायचा. तर एम्पियरन लूप कोणत्या प्लेनमध्ये असणार, तर ज्या प्लेनमध्ये कशा आहे, मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड कशा आहे, अँटी क्लॉकवाईज. तर एम्पियरन लूप जो आहे तो सुद्धा आपण कसा ड्रॉ करूया, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ एम्पियरन लूप. आणि एम्पियरन लूप कोणत्या पॉईंटमधनं पास झाला, पी पॉईंटमधून. नंतर आपण काय करणार, ह्या एम्पियरन लूपचा एक स्मॉल लेंथ एलिमेंट घेऊया, ज्याची लेंथ असणार आहे DL बार आणि डायरेक्शन काय असणार आहे, अगेन अँटी क्लॉकवाईज म्हणजे सेम ॲज दॅट ऑफ एम्पियरन लूप. आणि ह्या ठिकाणी आता हे डिस्टन्स किती आहे, आर. आता एम्पियरन लूप कसा आहे, सर्क्युलर. त्यामुळे ह्याच्या एम्पियरन लूपच्या प्रत्येक पॉईंटला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काय असणार आहे, सेमच असणार आहे, म्यू नॉट आय अपॉन 2πr. कारण आर म्हणजे काय, ह्या सर्कलची एम्पियरन लूपची रेडियस. मग हे डिस्टन्स किती आहे, आर. मग इथं मॅग्नेटिक फील्ड म्यू नॉट आय अपॉन 2πr. हे डिस्टन्स पण किती आहे, आर. त्यामुळे ह्या ठिकाणी पण मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू एवढीच असणार आहे. हे डिस्टन्स किती आहे, आर. हे डिस्टन्स किती आहे, आर. म्हणजे एम्पियरन लूपच्या प्रत्येक पॉईंटला बी बारची मॅग्निट्यूड काय असणार आहे, सेम. आणि बी बारची डायरेक्शन आपण आत्ताच सांगितली कशी आहे, अँटी क्लॉकवाईज. मॅग्नेटिक फील्ड अँटी क्लॉकवाईज, एम्पियरन लूप पण कसा आहे, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे बी बार आणि DL बारचा अँगल किती झाला, 0. दोन्हीही काय झाले, या सर्क्युलर लूपला काय झाले, टँजेन्शियल. म्हणजे ह्याच्या प्रत्येक पॉईंटसाठी बी बार आणि DL बार मधला अँगल 0. तर ह्याच डायरेक्शनला तुमचा कोण असणार आहे, बी बार. जर तुम्ही हा स्मॉल एलिमेंट घेतला तर हा कोण झाला, DL बार. आणि हीच डायरेक्शन कोणाची झाली, बी बारची. ओके, तर आता आपण काय करूया, एम्पियरन लॉची काय घेऊया, LHS. LHS काय, लाईन इंटिग्रल ऑफ बी बार डॉट DL बार इज इक्वल टू, सॉल्व करा, डॉट प्रोडक्ट म्हणजे कोणता अँगल असणार आहे, कॉस. लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्निट्यूड BDL कॉस थिटा. थिटा काय असणार आहे, बी बार आणि DL बार मधला अँगल. आत्ताच आपण सांगितलं एम्पियरन लूपच्या कोणत्याही पॉईंटसाठी बी बार आणि DL बार मधला अँगल 0. मग या ठिकाणी किती येणार, कॉस 0. म्हणजे BDL कॉस 0. कॉस 0 किती असतो, 1. म्हणजे काय राहिलं, लाईन इंटिग्रल ऑफ BDL. आता बी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड किती डिस्टन्सवर, आर डिस्टन्सवर. हे डिस्टन्स आर 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 आणि आर. म्हणजे एम्पियरन लूपच्या प्रत्येक पॉईंटला बीची व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट. त्यामुळे बी कॉन्स्टंट आहे. जो कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर राहिलं काय, इंटिग्रेशन ऑफ DL. DL म्हणजे काय, एम्पियरन लूपची स्मॉल लेंथ म्हणजे काय, DL. आणि इंटिग्रेशन DL म्हणजे काय, असे सगळे DL एकत्र जोडायचे, ऍड करायचे. म्हणजे तुम्हाला मिळणार टोटल लेंथ ऑफ एम्पियरन लूप. एम्पियरन लूप कोणत्या फॉर्ममध्ये आहे, सर्क्युलर. त्यामुळे इथं असणार आहे टोटल लेंथ ऑफ एम्पियरन लूप, जी किती असते आपल्याला माहिती आहे, 2πr. किती असणार आहे, 2πr. आणि LHS काय झाली, बी बार डॉट DL बार. आता हे सॉल्व करूया. इंटिग्रेशन बी बार डॉट DL बार इज इक्वल टू बी. बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड ॲट अ डिस्टन्स आर, जी किती आहे, म्यू नॉट आय अपॉन 2πr. म्यू नॉट आय अपॉन 2πr इंटू इंटिग्रेशन DL म्हणजे पूर्ण एम्पियरन लूपची लेंथ किती आहे, 2πr into 2πr. 2πr ला 2πr cancel. So we get line integral of b bar dot dl bar is equal to mu naught I and this is Ampere's law. ऑलरेडी झालं आपला. सो हे काय झालं, एम्पियर्स लॉचं काय झालं, प्रूफ बाय युझिंग करंट कॅरिंग स्ट्रेट वायर. करंट कॅरिंग स्ट्रेट वायर किंवा करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टरचा यूज करून आपण काय बघितलं, एम्पियर्स लॉचं प्रूफ बघितलं. आता आपण बघणार आहे ऍप्लिकेशन ऑफ एम्पियर्स लॉ. पुढचा पॉईंट आहे ऍप्लिकेशन ऑफ एम्पियर्स लॉ. तर आपल्या सिलेबसमध्ये एम्पियर्स लॉची 2 ऍप्लिकेशन आहेत. एक म्हणजे सोलेनॉइड आणि एक म्हणजे टोराइड.
आणि दोन्ही ऍप्लिकेशनमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट. कारण आपण आताच थोड्या वेळापूर्वी एम्पियर्स लॉचं एक्सप्लेनेशन बघितलं आणि त्यामध्ये आपण बघितलं की कोणत्या कोणत्या स्टेप्स आपण फॉलो करणार आणि बाय युझिंग एम्पियर्स लॉ मॅग्नेटिक फील्ड आपण कशी फाइंड करणार. तर तुम्हाला एम्पियर्स लॉचं इक्वेशन आठवत असेल, लाईन इंटिग्रल ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोज्ड, हे आपल्याला झालेलं आहे. आता ह्या एम्पियर्स लॉचा यूज करून आपण काय फाइंड करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ऍक्सिस ऑफ एन आयडियल सोलेनॉइड. एका आयडियल सोलेनॉइडच्या ऍक्सिसवर आपल्याला काय फाइंड करायचे आहे, मॅग्नेटिक फील्ड. तर पहिल्यांदा बघूया सोलेनॉइड म्हणजे काय. तर सोलेनॉइड म्हणजे एक कॉपर वायर असते आणि ती कॉपर वायर किंवा एक कंडक्टर असतो, जी वायर आपण काय करतो, वाउंड करतो, क्लोजली वाउंड म्हणजे जवळजवळ. ते टर्न जे असतात वायरमध्ये ते एकमेकांच्या खूप जवळ असतात किंवा एकमेकांना चिटकून असतात असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सपोज दिस इज ए कॉपर वायर जे आपण काय करतोय, वाउंड केली. ओके, आणि हा जो शेप आहे ह्याला आपण कसला शेप म्हणतो, हेलिकल शेप, किंवा ह्याला आपण हेलिक्स असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, किंवा हे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. स्प्रिंग तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल. ओके, त्याप्रमाणे आपण काय करणार, एक कॉपर वायर वाउंड करणार. ओके, आता ह्या कॉपर वायर मधून काय फ्लो करणार आपण, करंट. बघा, इथून करंट वर जाणार आणि इथून करंट पुन्हा कुठे येणार, खाली येणार. पुन्हा इथून करंट वर जाणार, पुन्हा इथून करंट खाली येणार आणि पुन्हा वर जाणार. समजतंय, अशी करंटची डायरेक्शन काय होते, कंटिन्युअसली चेंज होते. इथून करंट खाली येतोय आणि इथून करंट वर जातोय. आता ही जी डायग्राम आहे ह्या डायग्रामला आपण म्हणतो सोलेनॉइड. आता हे जे सर्कल्स तुम्हाला दिसतात, हे सगळ्या सर्कलचा सेंटर जर आपण काय केला, जॉईन केला, तर तुम्हाला काय मिळणार, ह्या सोलेनॉइडचा ऍक्सिस. ह्या लाईनला आपण काय म्हणणार आहे, ऍक्सिस ऑफ सोलेनॉइड. आणि या करंटमुळे आपल्याला काय फाइंड करायचे आहे, मॅग्नेटिक फील्ड अलॉंग इट्स ऍक्सिस. लक्षात आलं. ओके, आता हीच डायग्राम आपण एका वेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो. कसे दाखवायचे जरा बघा. आता जे नंबर ऑफ टर्न्स आहेत ते आपण कसे घेतले, ह्याप्रमाणे घेतले, बरोबर. म्हणजे करंट वर जातोय, पुन्हा करंट खाली येतोय. आता मी डायग्राम अशी घेतो तरी पण चालेल. म्हणजे करंट इथून बाहेर येतोय, पुन्हा इथून बाहेर येतोय, इथून करंट खाली येणार आणि इथून करंट पुन्हा वर जाणार. हा झाला पहिला टर्न. त्याच्या शेजारी दुसरा टर्न. बघा, इथून करंट, बोर्ड मधून करंट बाहेर आला, इथून खाली गेला, पुन्हा बोर्डच्या पाठीमागनं करंट वर गेला, पुन्हा बाहेर आला. हा झाला दुसरा टर्न. सेम थर्ड, फोर्थ, असे आपण फॉर एक्झाम्पल 100 काय घेणार आहे, नंबर ऑफ टर्न्स. तर ही काय झाली आपली सोलेनॉइड आणि त्यातून आपण करंट फ्लो करणार. सो करंट कॅरिंग सोलेनॉइड. लक्षात आलं. आता सोलेनॉइड पण दोन आहेत, एक आहे रिअल आणि एक आहे आयडियल. रिअल म्हणजे काय, तर ज्या सोलेनॉइडची लेंथ ही फायनाईट असते. फायनाईट म्हणजे आपण मेजर करू शकतो, किंवा स्मॉल लेंथ असते, त्याला आपण म्हणतो रिअल सोलेनॉइड. आपल्याला कोणती दिल्या, आयडियल सोलेनॉइड. आयडियल सोलेनॉइड म्हणजे काय, ज्या सोलेनॉइडची लेंथ ही त्याच्या डायमीटरपेक्षा खूप जास्त असते, अशा सोलेनॉइडला आपण काय म्हणणार आहे, आयडियल सोलेनॉइड. तर बघा, ह्या डॉटचा अर्थ काय, तर इथून वायर तुमची बाहेर येते. बाहेर येते म्हणजे करंट इथून बाहेर येतो, करंट खाली जातोय. आणि क्रॉसचा अर्थ करंट इथून आत जातोय. लक्षात येते. ओके, डॉटचा अर्थ परपेंडिक्युलर टू प्लेन अँड आउटवर्ड आणि क्रॉसचा अर्थ परपेंडिक्युलर टू प्लेन अँड इनवर्ड. आणि डॉट आणि क्रॉस काय इंडिकेट करतात, डायरेक्शन ऑफ करंट. करंट आउटवर्ड अँड करंट इनवर्ड. लक्षात येते. ओके, आता ह्या करंटमुळे एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. आता त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण पहिल्यांदा फाइंड करूया. कारण एम्पियर्स लॉ मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एम्पियर्स लॉ मध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा आपण एक क्लोज्ड लूप कन्सिडर करतो. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं. नंतर त्या क्लोज्ड लूपचा एक स्मॉल लेंथ एलिमेंट घेतो, डीएल बार. नंतर बी बार आणि डीएल बार यांचा काय घेणार, डॉट प्रोडक्ट. आणि नंतर काय घेणार आपण, इंटिग्रेशन इज इक्वल टू म्यू नॉट आय. दिस इज एम्पियर्स लॉ. म्हणजे आपल्याला काय ड्रॉ केला पाहिजे, एक एम्पिरियन लूप किंवा क्लोज लूप. आता हा एम्पिरियन लूप ड्रॉ करण्याचे काही कंडिशन्स आहेत. तर पहिली कंडिशन काय आहे, की एम्पिरियन लूप आणि मॅग्नेटिक फील्ड, एम्पिरियन लूपची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी पाहिजे, सेम पाहिजे. लक्षात येते. दुसरी गोष्ट, एम्पिरियन लूपवरती प्रत्येक पॉइंटला डीएल बार आणि बी बार यांच्यामधला अँगल पण सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, तर आणखी एक ऍप्लिकेशन आहे जे आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं नाही. तुम्हाला आठवत असेल की बायो सायव्हरेट लॉचं फर्स्ट ऍप्लिकेशन होतं. त्या ऍप्लिकेशनमध्ये आपण काय केलं होतं, एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर घेतला होता, बरोबर. आणि त्याच्यापासून आर डिस्टन्सवर ह्या पी पॉइंटला आपण काय फाइंड केली होती, मॅग्नेटिक फील्ड अकॉर्डिंग टू बायो सायव्हरेट लॉ. आता हेच ऍप्लिकेशन किंवा हीच मॅग्नेटिक फील्ड आपण बाय युझिंग एम्पियर्स लॉ सुद्धा फाइंड करू शकतो, पण हे आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं नाही. तर पहिली स्टेप काय, तर ज्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे त्या पॉइंट मधून जाणारा एक काय काढा, एम्पिरियन लूप.
सिमेट्रिक अँपिअरियन लूप. आता तो कसा असणार आहे अँपिअरियन लूप, तर अँपिअरियन लूपची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल करंट कसा आहे, अपवर्ड आहे, मग थंब करंटच्या डायरेक्शनला. तर मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, सर्क्युलर, कारण करंट आहे स्ट्रेट, तर मॅग्नेटिक फील्ड असणार आहे सर्क्युलर, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. समजलं. मग शक्यतो त्याच डायरेक्शनला आपण काय ड्रॉ करणार, या पी पॉईंट मधून जाणारा अँपिअरियन लूप. आता अँपिअरियन लूपचा शेप आपण काय घेतला, सर्क्युलर. आता सर्क्युलर घेण्याचं कारण काय, तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कशी आहे, सर्क्युलर, म्हणून आपण अँपिअरियन लूप पण काय घेतला, सर्क्युलर. तर तुम्हाला समजलं असेल, ज्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच डायरेक्शनला आपण अँपिअरियन लूप ड्रॉ केला. दुसरी गोष्ट, ह्या अँपिअरियन लूप वरती प्रत्येक पॉइंटला एक मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, आणि त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि डीएल बार म्हणजे काय, ह्या अँपिअरियन लूपचा स्मॉल एलिमेंट, तर बी बार आणि डीएल बार मधला अँगल सेम पाहिजे. ओके, तर मला सांगा ह्या पॉइंटला बी बार कसा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज म्हणजे असा असणार आहे, आणि डीएल बार पण ह्याच डायरेक्शनला असणार आहे. तर बी बार आणि डीएल बार दोघांची डायरेक्शन काय, सेम. तर ह्या ठिकाणी बी बार असा असणार अँटी क्लॉकवाईज, आणि डीएल बार म्हणजे अँपिअरियन लूपचा स्मॉल एलिमेंट, तो सुद्धा कसा असणार आहे, ज्या डायरेक्शनला आपण अँपिअरियन लूप काढतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल अँटी क्लॉकवाईज, तर डीएल बार पण असा असणार आहे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे प्रत्येक पॉइंटला बी बार आणि डीएल बार मधला अँगल सेम आहे. ठीक आहे. आता हे डिस्टन्स जर मी आर मानलं, ओके, तर आपण काय करूया, आता अँपिअर्स लॉ अप्लाय करूया. काय अँपिअर्स लॉ, इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. ओके, आता बी बार डॉट डीएल बारची मॅग्निट्यूड बी डीएल कॉस थिटा इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. आता थिटा म्हणजे बी बार आणि डीएल बार मधला अँगल, जो प्रत्येक पॉईंटसाठी किती आहे, 0. ओके, मग कॉस झिरो किती असणार आहे, 1. मग काय राहिलं, इंटिग्रेशन बी डीएल इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हिथून हे डिस्टन्स किती आहे, आर, हिथून हे डिस्टन्स किती आहे, आर, हिथून हे डिस्टन्स किती आहे, आर, हिथून हे डिस्टन्स किती आहे, आर. म्हणजे प्रत्येक पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, सेम, कारण ह्या प्रत्येक पॉईंटचं अँपिअरियन लूप वरच्या प्रत्येक पॉईंटचं करंट कॅरिंग कंडक्टर पासूनचं डिस्टन्स सेम आहे. आणि आपल्याला माहिती आहे, एका सेम डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड किती असते, कॉन्स्टंट असते. म्हणजे आर डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड 5 टेस्ला असेल, तर ह्या आर डिस्टन्सवर पण 5 टेस्ला, ह्या आर डिस्टन्सवर 5 टेस्ला, पाठीमागे ह्या आर डिस्टन्सवर 5 टेस्ला. ओके, म्हणजे बी ह्या ठिकाणी काय, कॉन्स्टंट आहे, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. मग इंटिग्रेशन डीएल इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. ओके, आता इंटिग्रेशन डीएल म्हणजे काय, डीएल म्हणजे ह्या अँपिअरियन लूपचा स्मॉल एलिमेंट, आणि इंटिग्रेशन इंटिग्रेशन म्हणजे ऍडिशन. मग सगळे डीएल स्मॉल लेंथ ऍड करायची, सगळी लेंथ जर ऍड केली डीएल, तर तुम्हाला मिळणार टोटल लेंथ. आणि टोटल लेंथ किती असणार आहे, अँपिअरियन लूप कसा आहे, सर्क्युलर, आणि सर्कलची टोटल लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स जी असते 2πr. म्हणजे इंटिग्रेशन डीएल ची व्हॅल्यू आली 2πr इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. ठीक आहे. आता आय एनक्लोजर म्हणजे काय, ह्याचा अर्थ पण तुम्हाला मी सांगितला होता, टोटल करंट इनसाइड द अँपिअरियन लूप. मग अँपिअरियन लूपच्या आत किती करंट आहे, तर सगळा करंट अँपिअरियन लूपच्या आतच आहे, म्हणजे किती आहे, आय. मग आय एनक्लोजरची व्हॅल्यू काय झाली, आय. तर आपल्याला बी पाहिजे, 2πr ने तिकडे डिवाइड करा, तर म्यू नॉट आय अपॉन 2πr. समजलं. आणि हाच रिझल्ट आपल्याला मिळाला होता अकॉर्डिंग टू बायो सॅव्हरेट लॉ. समजतंय का. बघा, मग बायो सॅव्हरेट लॉ मध्ये आपण खूप कॅल्क्युलेशन केलं होतं, तुम्हाला आठवत असेल, ते डेरिव्हेशन झालंय आपलं. इथं आपल्याला थोडक्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला तोच रिझल्ट मिळाला. समजतंय. मग कंडिशन काय आपली होती, की ज्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि अँपिअरियन लूप यांची डायरेक्शन, म्हणजे ज्या पॉइंटला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे आहे, त्या पॉइंटची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि अँपिअरियन लूपची डायरेक्शन शक्यतो सेम पाहिजे. आणि प्रत्येक पॉइंटला बी बार आणि डीएल बार मधला अँगल सेम पाहिजे. अँगल सेम पाहिजे मी म्हणलं, 0 पाहिजे असं म्हणलेलं नाही. ओके, 0 पण चालेल आणि 90 पण चालेल. आता काही ठिकाणी जर बी बार आणि डीएल बार मधला अँगल 90 असेल तरी पण चालेल, पण तो कंटिन्युअस 90 पाहिजे. 180 पण चालेल. ह्याला आपण म्हणतो सिमेट्रिक अँपिअरियन लूप. ओके, आता ह्या ठिकाणी सुद्धा मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, सर्क्युलर. बघा, प्रत्येक पॉइंटला या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, सर्क्युलर असणार आहे. त्यामुळे आपण अँपिअरियन लूप पण कसा घेतला, या ठिकाणी सर्क्युलर. आता ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, तर बघा हे एक्झाम्पल बघा. सपोज दिस इज द 1 नंबर ऑफ टर्न, हा पहिला नंबर ऑफ टर्न आहे. ओके, समजा हा इथून करंट बाहेर येतोय आणि इथून करंट असा वरती जातोय, इथून करंट खालती येतोय, इथून करंट वरती जातोय. आता करंट खालती येतोय, तर राईट हँड थंब रूल, थंब आपण करंट प्रमाणे ऍडजस्ट करणार. ओके, अँड कर्ल फिंगर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ह्या ठिकाणी मला सांगा मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, सर्क्युलर, ह्या कंडक्टरच्या सराउंडिंगला. ओके, आता खाली या, इथून करंट कुठे जातोय, वर जातोय, थंब आता करंट प्रमाणे ऍडजस्ट करा. तर मॅग्नेटिक फील्ड इथं पण कशी असणार आहे, सर्क्युलर. बघा, इथून लाईन्स आत जाणार आणि इथून अशा बाहेर येणार, आणि मॅग्नेटिक लाईन्स फॉर्म एक क्लोज लूप. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ह्या कंडक्टरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड असणार कोणत्या फॉर्ममध्ये, सर्कलच्या फॉर्ममध्ये.
ही मॅग्नेटिक लाईन्स अशी येऊन पुन्हा ह्या ठिकाणी जॉईन होणार आणि इथून काही मॅग्नेटिक लाईन्स अशा येऊन खालून जाऊन पुन्हा इथं काय होणार जॉईन होणार. म्हणजे ह्या फॉर्ममध्ये काय असणार आहे तुमची मॅग्नेटिक फील्ड किंवा ह्या फॉर्ममध्ये तुमची काय असणार आहे मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर फॉर्ममध्ये. लक्षात आलं. आता एकच नंबर ऑफ टर्न आहे का? नाही. त्याच्या शेजारी त्याला चिटकून आपण दुसरा पण नंबर ऑफ टर्न्स घेतलाय बघा, हा सेकंड नंबर ऑफ टर्न, नंतर थर्ड नंबर ऑफ टर्न. तर ह्या सेकंड नंबर ऑफ टर्न मुळे काय होणार, जी मॅग्नेटिक फील्ड पहिल्या टर्नला क्रॉस करून वरती जात होती किंवा पहिल्या टर्नला क्रॉस करून खालून जात होती, लक्षात येते, ते आता दुसऱ्या टर्नला क्रॉस करून पुन्हा वरून जाणार आणि पुन्हा आहे त्या ठिकाणी येणार आणि खालून दुसऱ्या टर्नला क्रॉस करून पुन्हा आहे त्या ठिकाणी येणार. पुन्हा थर्ड घ्या, तिसरा नंबर ऑफ टर्न, चौथा टर्न घ्या, पाचवा टर्न घ्या, अशा आपण 100 टर्न घेतले किंवा 200 टर्न घेतले तर आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड जी आहे किंवा मॅग्नेटिक लाईन जी आहे ती आता अशी जाणार स्ट्रेटमध्ये आणि 100 नंबरच्या टर्नला क्रॉस करून पुन्हा वरून अशी येणार आणि पुन्हा आहे त्या ठिकाणी येणार. किंवा मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक लाईन अशी स्ट्रेटमध्ये जाणार, 100 नंबरच्या टर्नला क्रॉस करून पुन्हा खालून अशी येणार आणि पुन्हा इथे जॉईन होणार. लक्षात येतोय. मग आता ह्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या सराउंडिंगला अशा बऱ्याच काय आहेत मॅग्नेटिक लाईन्स आहेत. तशा ह्या पण करंट कॅरिंग वायरच्या सराउंडिंगला बऱ्याच काय असणार आहेत मॅग्नेटिक लाईन्स. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की 10 नंबर ऑफ लाईन्स आहेत किंवा 10 नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. तर त्या 10 लाईन अशा जातील ऍक्सिस वरून, तर त्या 5 लाईन्स वरून पुन्हा कुठे येणार आहे त्या ठिकाणी आणि 5 लाईन्स पुन्हा खालून कुठे येणार आहे त्या ठिकाणी. बघा म्हणजे मॅग्नेटिक लाईननं काय तयार केला क्लोज लूप, परंतु ऍक्सिसवर मॅग्नेटिक लाईन्स कशा आहेत एकमेकांना पॅरलल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपण काय म्हणणार एका सोलेनॉइडच्या ऍक्सिसवर मॅग्नेटिक लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड ही कशी असणार आहे युनिफॉर्म असणार आहे. युनिफॉर्म म्हणजे ह्या मॅग्नेटिक लाईन्स मध्ये स्पेसिंग सेम असणार आहे आणि डायरेक्शन पण सेम असणार आहे अशी. नंतर ह्या लाईन्स अशा जाणार, इथून अशा एकत्र येणार आणि खालून अशा एकत्र येणार. झाल्या मॅग्नेटिक लाईन्सने काय तयार केला क्लोज लूप. पण त्या बेंड कधी होतील एंडला. आतमध्ये सेंटरला किंवा इनसाइडला मॅग्नेटिक लाईन्स कशा असणार आहेत स्ट्रेट पॅरलल, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे युनिफॉर्म. लक्षात आलं सगळ्यांना. ठीक आहे. आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन मिळाली. आता आपण काय करू शकतो, आपण एक अँपिअरियन लूप, आपण पहिली स्टेप अँपिअर्स लॉची पहिली स्टेप काय ड्रॉ सिमेट्रिक अँपिअरियन लूप. आता आपण हे ऍप्लिकेशन काय करूया स्टार्ट करूया. तर पहिली स्टेप काय आहे, पहिल्यांदा आपण एक सिमेट्रिक अँपिअरियन लूप ड्रॉ करणार. तुम्हाला मी कंडिशन आता सांगितली अँपिअरियन लूपची. तर ज्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची आहे शक्यतो त्याच डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्डच्याच डायरेक्शनला कसा पाहिजे अँपिअरियन लूप. तर आपल्याला कुठं मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं आहे ऍक्सिसवर, आणि ऍक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनला आहे माझ्या लेफ्ट कडून राईटला, बरोबर. मग त्याच डायरेक्शनला आपण काय घेणार एक अँपिअरियन लूप. ओके. थोडंसं आपण आता जरा इथं जागा करूया अँपिअरियन लूपसाठी. ओके. सो दिस इज द अँपिअरियन लूप. ज्या अँपिअरियन लूपची लेंथ आपण किती मानूया एल, कॅपिटल एल. ओके. दिस इज द रेक्टँग्युलर अँपिअरियन लूप. हा शेप कसला आहे रेक्टँग्युलर. ह्या अँपिअरियन लूपला आपण नाव देऊया क्लोज्ड लूप ए बी सी डी, पुन्हा काय ए, आणि ए पासून बी पर्यंतची लेंथ किती आहे कॅपिटल एल. लक्षात आलं. मग तुम्हाला आणखी एक गोष्ट समजली असेल की सगळे नंबर ऑफ टर्न्स ह्या अँपिअरियन लूपच्या आतमध्ये येत नाही. आता हा जो नंबर ऑफ टर्न्स आहेत किंवा हे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत किंवा ह्या नंबर ऑफ टर्न्स मधून जाणारा करंट आहे तो अँपिअरियन लूपच्या कुठे आहे बाहेर आहे. ठीक आहे. पहिली स्टेप आपली झाली. दुसरी स्टेप काय असणार आहे, तर हा जो अँपिअरियन लूप आहे त्या अँपिअरियन लूपचा आपण एक स्मॉल एलिमेंट घेणार डीएल बार. ह्या ठिकाणी जर मी एक स्मॉल एलिमेंट घेतला डीएल बार, तर डीएल बारची डायरेक्शन कशी असणार आहे, ज्या डायरेक्शनला आपण अँपिअरियन लूप ड्रॉ केला, तर मी अँपिअरियन लूप असा ड्रॉ केला ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ए. सो अँपिअरियन लूपचा जो स्मॉल एलिमेंट आहे डीएल बार तो सुद्धा ह्याच डायरेक्शनला असणार आहे. बघा ए टू बी हा कोण झाला डीएल बार, ह्या ठिकाणी बी टू सी हा कोण झाला डीएल बार, नंतर सी टू डी हा कोण झाला डीएल बार स्मॉल एलिमेंट, आणि नंतर डी टू ए हा पण कोण झाला डीएल बार. ओके. नंतर आपण काय करणार बी बार आणि डीएल बार मधला अँगल फाइंड करणार. तर ए टू बी ह्या सेक्शनसाठी बी बार ह्या डायरेक्शनला आहे आताच बघितलं अलॉंग द ऍक्सिस ऑफ ए सोलेनॉइड आणि युनिफॉर्म आहे. तर बी बार आणि डीएल बार मधला अँगल किती आला 0. ओके. कारण बी बार ह्या डायरेक्शनला डीएल बार पण ह्या डायरेक्शनला. ह्या ठिकाणी बी बार कुठे आहे ह्या डायरेक्शनला. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस ऑफ सोलेनॉइड अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ डीएल बार. ह्या ठिकाणी अँगल किती आहे 90. ओके. आता ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे ती 0 असणार आहे. कोणत्या सेक्शनसाठी सीडी ह्या अँपिअरियन लूपच्या सेक्शनसाठी, ते आपण नंतर बघूया. नंतर डी टू ए साठी मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनला
दिस इज द बी बार. आणि खाली कोण आहे डीएल बार. अगेन अँगल किती आहे 90. म्हणजे एबी सेक्शनसाठी बी बार डीएल बार मधला अँगल 0 आणि ह्या दोन सेक्शनसाठी बी बार आणि डीएल बार मधला अँगल 90. आणि सीडी सेक्शनसाठी अँपेरियन लूपच्या बी बारची व्हॅल्यू किती आहे 0. त्यामुळे त्याचा डायरेक्शनचा इथं काही संबंध नाही. ते आपण नंतर बघूया. ही झाली दुसरी स्टेप. थर्ड स्टेप काय अप्लाय अँपियर्स लॉ. तर अँपियर्स लॉ काय सांगतो लाईन इंटिग्रल ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट आय. आता आय म्हणजे काय आय एनक्लोज्ड. आता मी लिहित नाही पण ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके तर हा झाला क्लोज लूपसाठी. ह्याचा अर्थ असतो क्लोज लूप. क्लोज लूप म्हणजे ए बी सी डी ए पासून स्टार्ट करा पुन्हा कुठे या ए ला. आता मी काय करतो हा जो अँपेरियन लूप आहे तो 4 पार्ट मध्ये डिवाइड करतो. ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ए. मग एलएचएस काय होईल मला सांगा इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार प्लस इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार प्लस इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार प्लस इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. मग ह्या बी बार डॉट डीएल बार म्हणजे हा पूर्ण जो अँपेरियन लूप आहे तो मी किती पार्ट मध्ये डिवाइड केला 4 पार्ट मध्ये. म्हणजे या प्रत्येक सेक्शनसाठी मी इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार फाइंड करणार कारण प्रत्येकासाठी बी बार आणि डीएल बार मधला अँगल काय डिफरंट आहे पण एका सेक्शनसाठी सेम आहे. बघा आपण सुरुवातीला सांगितलं होतं की अँपेरियन लूप कसा पाहिजे सिमेट्रिक म्हणजे बी बार आणि डीएल बार मधला अँगल सेम पाहिजे. सेमचा अर्थ 0 नाही. ह्या ठिकाणी 0 आहे चालेल, ह्या ठिकाणी 90 चालेल, ह्या ठिकाणी 90 चालेल म्हणजे सेमच आहे ना. एवढ्या सेक्शनसाठी अँगल काय बी बार आणि डीएल बार मधला सेम. ह्या ठिकाणी बी बार डीएल बार मधला अँगल 90 90 90. ह्या ठिकाणी 0 0 0. ह्या ठिकाणी 90 90 90. सो दिस इज अ सिमेट्रिक अँपेरियन लूप. ह्याचे किती पार्ट केले आपण 4. आता इथं क्लोज लूपचं साइन आपण देणार नाही. ओके लिमिट देणार. आता हे जे इंटिग्रेशन आहे ते कोणासाठी आहे ए पासून बी पर्यंत. सो लिमिट ए टू बी, लिमिट बी टू सी, लिमिट सी टू डी आणि लिमिट डी टू ए. लक्षात आलं ठीक आहे. डी स्मॉल आहे. असे ह्या अँपेरियन लूपचे आपण किती पार्ट केले 4 आणि प्रत्येक पार्टसाठी आपण काय फाइंड करणार इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार आरएचएस ऍज इट इज. ओके आता तुम्ही जर बघितलं हे जर आपण सॉल्व्ह केलं काय होणार इंटिग्रेशन ए टू बी बी बार डॉट डीएल बारची मॅग्निट्यूड काय असणार आहे बी डीएल कॉस थिटा प्लस इंटिग्रेशन बी टू सी बी बार डॉट डीएल बार म्हणजे काय अगेन बी डीएल कॉस थिटा प्लस सी टू डी बी डीएल कॉस थिटा प्लस इंटिग्रेशन डी टू ए बी डीएल कॉस थिटा इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. समजतंय. आता थिटा काय असतो बी बार आणि डीएल बार मधला अँगल. आता ए बी ह्या सेक्शनसाठी बी बार आणि डीएल बार मधला अँगल किती आहे 0. या ठिकाणी काय येणार इंटिग्रेशन ए टू बी बी डीएल कॉस 0 आणि कॉस 0 किती असतो 1 म्हणजे काय राहिलं फक्त बी डीएल प्लस इंटिग्रेशन बी टू सी ह्या सेक्शनसाठी बी बार आणि डीएल बार मधला अँगल किती आहे 90. या ठिकाणी येणार कॉस 90. कॉस 90 किती असतो 0 आणि 0 इंटू बी डीएल 0. सो दिस बिकम 0 प्लस सी टू डी साठी मी काय सांगितलं ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असते 0. नेट मॅग्नेटिक फील्ड किती असते 0. मग जर बी 0 असेल तर 0 इंटू डीएल कॉस थिटा 0 प्लस ए टू डी साठी सॉरी डी टू ए साठी बी बार ह्या डायरेक्शनला डीएल बार खालच्या डायरेक्शनला अँगल किती 90. अगेन कॉस 90 किती 0 म्हणजे हे इंटिग्रेशन सुद्धा किती आलं 0 इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. म्हणजे राहिलं फक्त काय इंटिग्रेशन ए टू बी बी डीएल इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. आम्ही तुम्हाला सांगितलं ए बी ह्या सेक्शनसाठी मॅग्नेटिक फील्ड कशी आहे युनिफॉर्म आहे कारण आपल्याला माहिती आहे आयडियल सोलनाईडच्या ऍक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असते. ओके म्हणजे प्रत्येक पॉइंटला कॉन्स्टंट असते. मग मला सांगा ए टू बी साठी मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे आणि बी झाला कॉन्स्टंट ए टू बी साठी मग बी ला इंटिग्रेशनच्या बाहेर मग राहिलं काय इंटिग्रेशन डीएल इज इक्वल टू आरएचएस म्यू नॉट आय एनक्लोजर. लक्षात येते ओके. आणि इंटिग्रेशन डीएल ची व्हॅल्यू इंटिग्रेशन डीएल म्हणजे काय दिस इज स्मॉल एलिमेंट डीएल दिस इज स्मॉल एलिमेंट डीएल दिस इज स्मॉल एलिमेंट डीएल. इंटिग्रेशन म्हणजे ऍडिशन. मग सगळे डीएल जोडा ऍड करा तुम्हाला मिळणार ए बी ची टोटल लेंथ ए टू बी ची टोटल लेंथ जे आपण किती मांडले कॅपिटल एल. सो इंटिग्रेशन डीएल ची व्हॅल्यू किती आली कॅपिटल एल म्हणजे बी इंटू कॅपिटल एल इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजर. इथपर्यंत पोहोचलो. आता फक्त आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आय एनक्लोजर टोटल करंट इनसाइड द अँपेरियन लूप. त्याच्या अगोदर आपण बघूया की ह्या ठिकाणी इंटिग्रेशन सी टू डी साठी ओके इंटिग्रेशन सी टू डी साठी मॅग्नेटिक फील्ड किती आहे 0 म्हणजे आयडियल सोलनाईडच्या आउटसाइडला मॅग्नेटिक फील्ड 0 असते. आता याचं कारण काय तर बघा हा जर आपण एक टर्न घेतला यातला समजा एक टर्न आपण चूज केला तर इथून करंट असा खाली जातोय ना
बरोबर आहे, करंट असा खाली जातोय. मग मला सांगा थंब करंट प्रमाणे ऍडजस्ट करा, तर मॅग्नेटिक फील्ड असे येणार हो का. म्हणजे ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड बघा, असे सर्कल आपण जर वाढवत गेलो, कारण मॅग्नेटिक फील्ड प्रत्येक पॉईंटला आहे, मॅग्नेटिक लाईन्स कशा असणार आहेत, सर्क्युलरमध्ये. ओके, तर ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे माझ्या राईट साईडला, म्हणजे तुमच्या लेफ्ट साईडला. ही झाली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. करंट इथून खाली जातो. आता करंट बघा खाली आला, करंटची डायरेक्शन काय झाली, रिव्हर्स. वरती करंट इकडे आहे, त्यामुळे ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड कुठे आली, माझ्या राईटला. आता करंट इकडे कसा इथून आत जातोय, आता थंब करंट प्रमाणे ऍडजस्ट करा आणि बोट असे बंद करा. मग कर्ल फिंगर्स डिनोट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड अशी असणार बघा अशी. मग ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, मॅग्नेटिक लाईनचे सर्कल मोठे करा बघा ह्या साईडला. म्हणजे ह्या करंटमुळे ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड राईटला असणार आहे, आणि ह्या करंटमुळे सेम पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड माझ्या लेफ्टला असणार आहे. समजतंय? म्हणजे ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. एका करंटमुळे राईटला आणि एका करंटमुळे लेफ्टला. मग नेट मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, 0. ह्या मॅग्नेटिक फील्डला ही मॅग्नेटिक फील्ड काय होणार, कॅन्सल. त्यामुळे आपण काय म्हणतो, सोलेनॉइडच्या आउटसाईडला मॅग्नेटिक फील्ड किती असते, 0. ह्याचं रिझन समजलं? ठीक आहे. पण आता इथे वेळ आपण आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आय एनक्लोज्ड. आता आय एनक्लोज्ड कसा फाइंड करायचा, टोटल करंट इनसाइड द एम्पेरियन लूप. सो दिस इज द एम्पेरियन लूप. ह्या एम्पेरियन लूपच्या आतमध्ये किती करंट आहे, त्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे की ह्या एम्पेरियन लूपच्या आतमध्ये किती नंबर ऑफ टर्न्स आहेत. जर मी असं मानलं की स्मॉल आय इज ए करंट फ्लोविंग थ्रू वायर, ह्या वायरमधून, ही जी वायर बाहेर येते इथून आत जाते, त्या वायरमधून किती करंट फ्लो होतोय, स्मॉल आय, असं मी मानलं. ठीक आहे. तर ह्या वायरमधून आय, ह्या वायरमधून आय, मग टोटल करंट 2I. तिसऱ्या वायरमधून आय 3I, चौथ्या वायरमधून आय म्हणजे 4I. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, ह्या एम्पेरियन लूपच्या आतमध्ये किती वायर्स आहेत, म्हणजे किती टर्न्स आहेत हे फाइंड केलं पाहिजे, आणि त्याला ह्या आयनं काय केलं पाहिजे, मल्टिप्लाय केलं पाहिजे. ओके. आता एम्पेरियन लूपची लेंथ किती आहे, कॅपिटल एल. ही लेंथ आपण कितीही घेऊ शकतो, काय फरक पडत नाही. ही लेंथ तुम्ही 5 सेंटीमीटर घ्या, 10 सेंटीमीटर घ्या, 20 सेंटीमीटर घ्या, हे आपल्या हातात आहे. मग आपल्याला काय माहित पाहिजे, युनिट लेंथ मध्ये किती नंबर ऑफ टर्न्स आहेत, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, त्याला आपण म्हणतो स्मॉल एन. स्मॉल एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ह्याचा अर्थ काय, एका लेंथमध्ये ह्याचा अर्थ काय, एका सेंटीमीटर ह्या लेंथमध्ये किंवा एका मीटर एवढ्या लेंथमध्ये किती टर्न्स आहेत, तर एका लेंथमध्ये एन टर्न्स आहेत, स्मॉल एन. मग 2 लेंथमध्ये किती असतील, 2n. 3 लेंथमध्ये किती असतील, 3n. समजतंय का? तर आपली लेंथ किती आहे, एल. मग एल लेंथमध्ये किती नंबर ऑफ टर्न्स असतील, तर ह्या एल ह्या एन ला काय करा, मल्टिप्लाय करा. एनएल म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ टर्न्स इन लेंथ एल ऑफ एम्पेरियन लूप. एम्पेरियन लूपच्या एल लेंथ मध्ये टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, एनएल. बघा, एन म्हणजे काय, एका लेंथ मध्ये असणारे नंबर ऑफ टर्न्स. एका लेंथ मध्ये एन टर्न्स आहेत, तर एल लेंथ मध्ये किती असतील, एनएल. एन काय करायचं, एल ला मल्टिप्लाय करायचं. आता हे झाले टोटल नंबर ऑफ टर्न्स इनसाइड द एम्पेरियन लूप. आणि एका वायरचा करंट किती आहे, स्मॉल आहे. पण टोटल करंट किती होईल, तर ह्या टोटल नंबर ऑफ टर्न्सला आय ने काय करा, मल्टिप्लाय करा. मग तुम्हाला टोटल करंट, इथं जा थोडीशी आपण जागा करूया, मी इथं लिहितो. तर टोटल करंट इनसाइड द एम्पेरियन लूप किती होणार, तर टोटल नंबर ऑफ टर्न्स किती, एनएल. आणि एनएल ला काय करा, आय न मल्टिप्लाय करा. हा झाला टोटल करंट इनसाइड द एम्पेरियन लूप. किंवा ह्याला काय म्हणू शकतो आपण, आय एनक्लोज्ड. मिळाला का, आय एनक्लोज्ड म्हणजेच काय, टोटल करंट इनसाइड द एम्पेरियन लूप. मग तुम्हाला आय एनक्लोज्डची व्हॅल्यू मिळाली अशा तऱ्हेनं. मग ती पुट करूया इथं. हे काय होईल, बी इंटू एल इंटू म्यू नॉट आय एनक्लोज्ड. किती आहे आय एनक्लोज्ड, एल आय. एल ला एल काय झाला, कॅन्सल. सो वी गेट बी इज इक्वल टू म्यू नॉट एन आय. दिस इज द फायनल इक्वेशन. म्हणजे अशा तऱ्हेने आपल्याला काय मिळाली, मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस ऑफ आयडियल सोलेनॉइड. आयडियल सोलेनॉइडच्या ऍक्सिसवर एवढी काय असते, मॅग्नेटिक फील्ड. म्यू नॉट म्हणजे काय, व्हॅक्यूमची परमिएबिलिटी. एन म्हणजे स्मॉल एनचं नाव लक्षात ठेवा, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, एका लेंथमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ टर्नची संख्या. आणि आय म्हणजे काय, वायरमधून फ्लो होणारा करंट. अशा तऱ्हेने तुम्हाला काय मिळाली, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड. ओके. आता आपण हे लिहून घ्या. आता आपण सेकंड ऍप्लिकेशन बघूया, टोराइड. आता आपण एम्पियर्स लॉचं शेवटचं ऍप्लिकेशन पाहणार आहोत. सेकंड ऍप्लिकेशन ऑफ एम्पियर्स लॉ, टोराइड.
ओके, आणि ह्या टोराइडच्या ऍक्सिसवर आपण काय फाइंड करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड बाय युझिंग एम्पियर्स लॉ. तर पहिल्यांदा बघूया की टोराइड म्हणजे काय. तर टोराइड म्हणजे एक प्रकारची सोलेनॉइडच असते. आपण थोड्या वेळापूर्वी सोलेनॉइड पाहिली होती, बरोबर, तुम्हाला आठवत असेल. दिस इज द सोलेनॉइड, लॉंग अँड इन्फायनाइटली लॉंग सोलेनॉइड. ह्या ठिकाणी आपण डॉट घेतले होते. डॉटचा अर्थ करंट कसा होता, आउटवर्ड, आणि या ठिकाणी क्रॉस होता. क्रॉसचा अर्थ काय होता, करंट इनवर्ड, म्हणजे इथून करंट बाहेर होतोय आणि इथून करंट आत जातोय. असे काय असणार आहेत, नंबर ऑफ टर्न्स, आउटवर्ड आणि नंतर इनवर्ड. लक्षात येते. आता ह्या सोलेनॉइडला जर मी काय केलं, बेंड केलं इन द फॉर्म ऑफ रिंग, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, टोराइड. म्हणजे ही जी सोलेनॉइड आहे, जी लेंथ काहीतरी असेल, आपण फॉर एक्झाम्पल म्हणूया एल लेंथची काय आहे सोलेनॉइड, त्याला बेंड करा आणि त्याची काय तयार करा, एक रिंग तयार करा. तर त्या रिंगलाच आपण काय म्हणणार आहे, टोराइड. किंवा आपण टोराइडला आणखी एक नाव देऊ शकतो, एंडलेस सोलेनॉइड. एंडलेस सोलेनॉइड. ह्या ठिकाणी एंड्स आहेत म्हणून ही कोण झाली, सोलेनॉइड. आता हे जे दोन्ही एंड काय केले, आपण कनेक्ट केले. बघा, हा पॉईंट ह्या पॉईंटला कनेक्ट करायचा आणि हा पॉईंट ह्या पॉईंटला कनेक्ट करायचा. तर ही काय झाली, एंडलेस सोलेनॉइड, म्हणजेच काय असणार आहे, टोराइड. फॉर एक्झाम्पल आपण आणखी एक एक्झाम्पल आपण सांगू शकतो. सपोज आपण एक ट्यूब घेतली आणि त्या ट्यूबवरती वायर जर आपण काय केली, वाउंड केली, तर त्या शेपला आपण काय म्हणू शकतो, टोराइड. फॉर एक्झाम्पल ही एक ट्यूब आहे, सपोज दिस इज ए ट्यूब, आणि ह्या ट्यूबवरती आपण एक वायर, कॉपर वायर काय करणार आहे, वाउंड करणार आहे. सपोज दिस इज द कॉपर वायर विच इज वाउंड ऑन ए ट्यूब. ओके, आणि ह्या कॉपर वायर मधनं काय फ्लो करायचा, करंट असा पाठीमागनं वर जाणार, बघा ते दाखवलेलं नाही, आणि इथून करंट पुन्हा खाली येणार, पुन्हा पाठीमागनं वर जाणार, इथून पुन्हा खाली येणार. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. आणि इथून करंट असा बाहेर निघून जाणार, इथून करंट आत गेला, इथून करंट बाहेर निघून जाणार. ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, करंट इथून वर जातोय, बरोबर, आणि इथून करंट बॅक साईडनं पाठीमागनं करंट कुठे येतोय, खाली येतोय, आणि पुन्हा इथून करंट वर जातोय, पुन्हा इथून करंट कुठे येतोय, खाली येतोय, पुन्हा इथून करंट वर जातोय. ओके, हा झाला टोराइडचा सेंटर. आणि ही जी लाईन आहे ही काय झाली, टोराइडचा ऍक्सिस. बघा, ही लाईन काय होती, सोलेनॉइडचा ऍक्सिस. आता बेंड केल्यानंतर हीच लाईन काय होणार, आता टोराइडचा ऍक्सिस. सपोज जर तुम्हाला मी सांगितलं की ह्या करंट कॅरिंग टोराइडच्या आउटसाइडला, म्हणजे ह्या पी पॉइंटला मला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे, ठीक आहे. तर आपण काय करणार, आपल्या रूल्स प्रमाणे ह्या पी पॉइंट मधून जाणारा एक काय ड्रॉ करणार, एम्पेरियन लूप, बरोबर. नंतर ह्या एम्पेरियन लूपचा आपण काय घेणार, एक स्मॉल एलिमेंट डीएल बार, आणि बी बार आणि डीएल बार मधला अँगल काय करणार, फाइंड करणार नेहमीप्रमाणे. आणि नंतर आपण एम्पियर्स लॉ अप्लाय करणार, जो काय इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोज्ड. आता आय एनक्लोज्ड म्हणजे काय, टोटल करंट इनसाइड द एम्पेरियन लूप. आता हा तुमचा काय आहे, एम्पेरियन लूप, आणि या एम्पेरियन लूपच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या डायरेक्शननं आय करंट वरती जातोय आणि ह्याच्या बॅक साईडनं आय करंट खालती येतोय. म्हणजे करंटची डायरेक्शन काय आहे, बरोबर अपोजिट आहे. आय करंट अपवर्ड आणि बॅक साईडनं आय करंट डाऊनवर्ड. त्यामुळे नेट करंट इनसाइड द एम्पेरियन लूप किती असणार आहे, 0. मग जर आय 0 असेल तर इंटिग्रेशन बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू किती असणार आहे, 0. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जी मॅग्निट्यूड काय असणार आहे, बी डीएल कॉस थिटा इज इक्वल टू 0, आणि बी आणि डीएल मधला अँगल. ओके, तर आपल्याला माहिती आहे आपण एम्पेरियन लूप कसा ड्रॉ करतो, ज्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच डायरेक्शनला आपण एम्पेरियन लूप ड्रॉ करतो. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि डीएल बार हे एम्पेरियन लूपला कसे असणार, टेंजेन्शियल, म्हणजे दोघांच्यातला अँगल किती असणार, 0. कॉस 0 किती झाला, 1. मग राहिलं काय, बी डीएल, इंटिग्रेशन बी डीएल, बी ला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या कारण बी कॉन्स्टंट आहे. ओके, इंटिग्रेशन डीएल इज इक्वल टू 0. इंटिग्रेशन डीएल किती असणार आहे, 2 पाय आर इज इक्वल टू 0. आर म्हणजे काय असणार आहे, ह्या एम्पेरियन लूपची रेडियस. 2 पाय आर न काय करा, डिवाइड करा, 0/2 पाय आर, तुम्हाला मिळणार बी किती मिळणार, 0. म्हणजे आपण काय सांगणार की ह्या टोराइडच्या आउटसाइडला मॅग्नेटिक फील्ड किती आहे, 0. जशी सोलेनॉइडच्या आउटसाइडला पण ह्या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती होती, 0. आता नंतर ह्या टोराइडच्या इनसाइडला म्हणजे ह्या ठिकाणी सपोज मला ह्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे आहे आणि हा पॉइंट आहे पी. तर मी काय करणार, ह्या पी पॉइंट मधून जाणारा, हा पी पॉइंट आपण कुठे घेतलाय, टोराइडच्या इनसाइडला. तर ह्या पी पॉइंट मधून जाणारा मी काय ड्रॉ केला, एक एम्पेरियन लूप.
अगेन तुम्ही जर बघितलं आय एनक्लोज्ड टोटल करंट इनसाइड द अँपेरियन लूप, तर ह्या अँपेरियन लूपच्या आतमध्ये कोणताही करंट नाही, म्हणजे आय एनक्लोज्डची व्हॅल्यू किती झाली 0. अगेन आन्सर किती असणार आहे 0. म्हणजे आपण काय सांगणार की टोराइडच्या आउटसाइडला आणि टोराइडच्या इनसाइडला प्रत्येक पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती आहे 0. म्हणजे आपण मॅग्नेटिक फील्ड कुठं फाइंड करू शकतो, फक्त आणि फक्त टोराइडच्या ऍक्सिसवर. सो दिस लाईन इज कॉल्ड एज ए ऍक्सिस ऑफ टोराइड. म्हणून आपल्याला काय सांगितलंय, मॅग्नेटिक फील्ड ऍट ए पॉइंट अलॉंग द ऍक्सिस ऑफ टोराइड. आणि तुम्हाला मी आता सांगितलं टोराइड म्हणजे बेसिकली काय असते, सोलेनॉइड असते. म्हणजे सोलेनॉइडला आपण रिंगच्या शेपमध्ये बेंड करतो, तुम्हाला टोराइड मिळते. त्यामुळे रिझल्ट पण सेम असणार आहे. आता सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड किती होती तुम्हाला आठवत असेल, ऍक्सिसवर म्यू नॉट एन आय. आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. आठवते. तर सेम रिझल्ट तुम्हाला कुठल्या केसमध्ये मिळणार आहे, टोराइडमध्ये. कारण सोलेनॉइड आणि टोराइड हे दोन्ही सेमच आहेत. टोराइड आपण सोलेनॉइड पासूनच काय केली, तयार केली. आता ही जी डायग्राम तुम्हाला दिसते टोराइडची, ती आपण जरा वेगळ्या पद्धतीने दाखवूया. ओके, दिस इज द टोराइड. तर ह्या ठिकाणी आपण काय दाखवणार आहे, डॉट. डॉटचा अर्थ तुम्हाला माहित झालाय. डॉट म्हणजे ह्या पॉईंटमधनं करंट कुठे येतोय, बाहेर येतोय. आणि ह्या ठिकाणी काय असणार आहे, क्रॉस. क्रॉसचा अर्थ काय, करंट कसा आहे, इनवर्ड. ह्या ठिकाणी नंबर ऑफ टर्न्स असे असणार आहेत बघा. करंट इथून बाहेर येणार आणि करंट इथून आत जाणार. पुन्हा पाठीमागनं करंट वर येणार आणि इथून करंट पुन्हा पेपरमधनं बाहेर येणार, इथून पेपरमधून करंट तुमच्या आत जाणार. समजते. ओके. आणि ही लाईन म्हणजे काय झाली, ऍक्सिस. आणि ह्या ऍक्सिसवर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड. तर पहिली स्टेप आपली काय असते, तर आपण काय घेतो, एक अँपेरियन लूप. आता अँपेरियन लूप कसा घ्यायचा हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले. ज्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच डायरेक्शनला आपण अँपेरियन लूप ड्रॉ करतो. मग तुम्हाला ह्या ठिकाणी काय फाइंड करावं लागेल, हा जो करंट आहे इथून करंट बाहेर येतोय, इथून करंट आत जातोय, इथून करंट बाहेर येतोय, इथून करंट आत जातोय. तर ह्या करंटमुळे तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ऍक्सिसवर फाइंड केली पाहिजे. आणि ती आपण कशी फाइंड करणार, राईट हँड थंब रूल. करंट इथून बाहेर येतोय, त्यामुळे आपले जे फिंगर्स आहेत त्या आपण करंट प्रमाण जर ऍडजस्ट केल्या अशा, तर थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो इन दिस डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड इज प्रेझेंट. किंवा उलट करा, करंटच्या डायरेक्शनला थंब ऍडजस्ट करा. बघा करंट कुठं आहे, बाहेर, इथून आत. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. आणि कर्ल फिंगर्स डिनोट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे अगेन मॅग्नेटिक फील्ड अशी असणार आहे. समजते. सो ही डायरेक्शन कोणाची झाली, मॅग्नेटिक फील्डची. थोडीशी डायग्राम आपण व्यवस्थित करू. ओके, ही डायरेक्शन दिसते तुम्हाला, डॉटेड लाईन जी आहे ती कोणाची आहे, मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ह्या ठिकाणी कशी आहे, क्लॉकवाईज. पुन्हा एकदा, एकतर थंब करंट प्रमाणे ऍडजस्ट करा किंवा फिंगर्स करंट प्रमाणे ऍडजस्ट करा. समजा मी फिंगर्स ऍडजस्ट केली तर इथून करंट बाहेर येतोय आणि फिंगर्स बंद केली तर थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ह्या डायरेक्शनला कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फील्ड इन क्लॉकवाईज डायरेक्शन अलॉंग द ऍक्सिस ऑफ टोराइड. मग आपण अँपेरियन लूप पण कसा ड्रॉ करणार, इन क्लॉकवाईज सेन्स. सो दिस इज द अँपेरियन लूप सर्क्युलर फॉर्म मध्ये. बरोबर. हा झाला सेंटर. आणि कॅपिटल आर म्हणजे मीन रेडियस ऑफ अँपेरियन लूप. अँपेरियन लूपची मीन रेडियस. असं का, तर ही रेडियस R1 असणार आहे, ही रेडियस R2 असणार आहे. त्यामुळे ही असणार आहे मीन रेडियस R1 + R2/2. ओके, हा झाला अँपेरियन लूप. आणि हीच डायरेक्शन झाली मॅग्नेटिक फील्डची. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की बी बार अँड DL बार यांच्यातला अँगल किती असणार आहे, 0. कारण दोघंही ह्या सर्क्युलर अँपेरियन लूपला कशा आहेत, टँजेन्शियल. लक्षात येते, कारण मॅग्नेटिक फील्ड क्लॉकवाईज आणि अँपेरियन लूप पण कसा आहे, क्लॉकवाईज. त्यामुळे बी बार आणि DL बार मधला अँगल किती आला, 0. आता हे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत बघा, इथून करंट बाहेर येतोय, इथून करंट आत जातोय, पुन्हा इथून बाहेर येतोय, इथून आत जातोय. हे असे काय आहेत, नंबर ऑफ टर्न्स. असे किती नंबर ऑफ टर्न्स आहेत असं आपण मानूया, कॅपिटल N. कॅपिटल N म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स. ओके, ऑन द टोराइड. आता आपण स्टार्ट करूया. पहिली स्टेप आपण तर कंप्लीट केली की एक अँपेरियन लूप काढला मॅग्नेटिक फील्डच्या सेम डायरेक्शनला ऍक्सिसवर, कारण आपल्याला ऍक्सिसवरच मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे. नंतर आपण काय घेतला, ह्या अँपेरियन लूपचा स्मॉल एलिमेंट घेतला, कोण, DL बार. आणि DL बार असा असणार ना ह्या डायरेक्शनला, आणि बी बार पण त्याच डायरेक्शनला आहे. म्हणजे बी बार आणि DL बार मधला अँगल 0. आता अँपियर्स लॉ अप्लाय करूया. अकॉर्डिंग टू अँपियर्स लॉ, लाईन इंटिग्रल ऑफ बी बार डॉट DL बार इज इक्वल टू म्यू नॉट I एनक्लोज्ड. बरोबर. हे सॉल्व्ह करा. मॅग्निट्यूड काय येणार, बी बार डॉट DL बारची BDL cos थीटा इज इक्वल टू म्यू नॉट I एनक्लोज्ड. ओके, थीटा म्हणजे बी बार आणि DL बार मधला अँगल किती आहे, 0. इथे किती आहे, cos 0. cos 0 किती असणार, 1. राहिलं काय, इंटिग्रेशन BDL. इंटिग्रेशन BDL इज इक्वल टू म्यू नॉट I एनक्लोज्ड. ह्या ठिकाणी किती असणार आहे, cos 0, cos 0, 1. बी तर मला सांगा प्रत्येक पॉइंटला काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, मग बी ला काय या इंटिग्रेशनच्या बाहेर, म्हणजे इंटिग्रेशन DL इज इक्वल टू म्यू नॉट I एनक्लोज्ड.
ओके, आता इंटिग्रेशन डीएल म्हणजे काय, अँपिरियन लूपचा स्मॉल एलिमेंट स्मॉल लेंथ, आणि इंटिग्रेशन डीएल म्हणजे अँपिरियन लूपची टोटल लेंथ. मग अँपिरियन लूप कसा आहे, सर्क्युलर आहे, मग टोटल लेंथ किती असणार आहे, 2 पाय कॅपिटल आर. आर म्हणजे अँपिरियन लूपची रॅडियस. तर आपण काय सांगू शकतो, इंटिग्रेशन डीएल किती आला, 2 पाय कॅपिटल आर इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोज्ड. इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय फाइंड केला पाहिजे, आपल्या रूल प्रमाणे आय एनक्लोज्ड, टोटल करंट इनसाइड द अँपिरियन लूप. आता हा अँपिरियन लूप आहे, ओके, असा करंट खाली येतोय, इथून पाठीमागनं वर जातोय. ओके, तर इथं नेट करंट 0 येऊ शकत नाही. जसं आपण आउटसाइडला अँपिरियन लूप घेतला होता पी पॉईंटसाठी, आणि इथं आपण मॅग्नेटिक फील्ड काढताना आपण अँपिरियन लूप घेतला होता, आणि आपण काय सांगितलं होतं की टोटल करंट इनसाइड द अँपिरियन लूप 0 होता, कारण हे डॉट आणि क्रॉस दोन्हीही अँपिरियन लूपच्या आत होते. आता अँपिरियन लूप असा आहे ना, आणि अँपिरियन लूपच्या आतमध्ये फक्त कोण आहे, क्रॉस. क्रॉसचा अर्थ काय, करंट इनवर्ड जातोय, आणि डॉटचा अर्थ करंट कुठे येतोय, आउटवर्ड. त्यामुळे हा करंट अँपिरियन लूपच्या बाहेर आहे, आणि हा करंट जो आहे तो अँपिरियन लूपच्या आतमध्ये आहे. त्यामुळे एकाच डायरेक्शनचा करंट अँपिरियन लूपच्या आत आहे, दोन्ही करंट अँपिरियन लूपच्या आत येत नाहीत. अदरवाइज नेट करंट किती झाला असता, 0. त्यामुळे ह्या ठिकाणी नेट करंट 0 येणार नाही. मग आय एनक्लोजर कसा फाइंड करूया, तर एका टर्न मधून आपण काय म्हणूया, किती करंट जातोय, स्मॉल आय. एका टर्न मधून असे किती टर्न आहेत, कॅपिटल एन. मग टोटल करंट किती असणार आहे, एन इंटू आय. आय म्हणजे एका वायर मधून जाणारा करंट. असे किती वायर्स आहेत, असे किती टर्न आहेत, तर कॅपिटल एन. मग टोटल करंट किती असणार आहे, एन इंटू आय. मग एन इंटू आय काय झाला, टोटल करंट इनसाइड द अँपिरियन लूप. मग आय एनक्लोज्डची व्हॅल्यू काय असणार आहे, आय एनक्लोज्ड टोटल करंट इनसाइड द अँपिरियन लूप, टोटल नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट फ्लोविंग थ्रू वन टर्न किंवा वन वायर. ही इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो इक्वेशन 1 काय होईल, बी इंटू 2 पाय आर इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोज्ड. आय एनक्लोज्ड किती आला, एन आय. आपल्याला बी पाहिजे, म्हणजे 2 पाय आर ने इकडे काय करा, डिवाइड. सो वी गेट म्यू नॉट एन आय अपॉन 2 पाय आर. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस ऑफ ए टोराइड. लक्षात येते. आणि तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं, सोलेनॉइड आणि टोराइडचा रिझल्ट सेम आहे. आता एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स इन द टोराइड, आणि 2 पाय आर म्हणजे काय झाली, लेंथ झाली. कारण इथे अँपिरियन लूप कसा आहे, सर्क्युलर, आणि सर्कलची लेंथ किती असते, 2 पाय आर. म्हणजे हे काय झालं, टोटल नंबर ऑफ टर्न्स अपॉन टोटल लेंथ. वी गेट नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. स्मॉल एन ची व्हॅल्यू काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ टर्न्स अपॉन टोटल लेंथ. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. मग एन अपॉन 2 पाय आर बद्दल मी स्मॉल एन पुट करू शकतो, तर तुम्हाला मिळेल म्यू नॉट एन आय. बघा, रिझल्ट तुम्हाला सेम मिळाला, हा सोलेनॉइडचा आणि हा टोराइडचा. पण तुम्ही हा रिझल्ट लक्षात ठेवा, म्यू नॉट एन आय. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स इन द टोराइड, 2 पाय आर. आर म्हणजे काय, अँपिरियन लूपची रॅडियस. आता टोराइड आणि सोलेनॉइडचा रिझल्ट जरी सेम असला, तर दोघांच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एक डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे, तर टोराइडची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती अँपिरियन लूपच्या रॅडियसवर डिपेंड आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सपोज मी ह्याच्यापेक्षा मोठा जर अँपिरियन लूप घेतला इथून, तर ह्या अँपिरियन लूपची रॅडियस पहिल्यापेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळे ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड ह्या पॉईंटपेक्षा कमी असणार आहे. कारण जेवढी अँपिरियन लूपची रॅडियस जास्त असेल तेवढी मॅग्नेटिक फील्ड कमी असणार आहे. म्हणजे टोराइडची मॅग्नेटिक फील्ड अँपिरियन लूपच्या डायमेन्शन्सवर काय डिपेंड आहे. पण सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती अँपिरियन लूपच्या डायमेन्शन्सवर, म्हणजे फॉर एक्झाम्पल रॅडियसवर, एरियावर डिपेंड नाही. त्यामुळे सोलेनॉइडला, ही सोलेनॉइड होती ना, सोलेनॉइडच्या प्रत्येक पॉईंटला आतमध्ये पूर्ण क्रॉस सेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी होती, कॉन्स्टंट. पण टोराइडच्या ह्या पूर्ण क्रॉस सेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट नसणार. जेवढी तुम्ही अँपिरियन लूपची रॅडियस जास्त घ्याल तेवढी मॅग्नेटिक फील्ड कमी होणार, आणि जेवढी अँपिरियन लूपची रॅडियस तुम्ही कमी घ्याल तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त असणार. हा सोलेनॉइड आणि टोराइडच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे, अशा तऱ्हेने आपण एम्पियर्स लॉ आणि त्याचे दोन्ही ऍप्लिकेशन्स काय केलेत, कम्प्लीट केलेत.